Hello students, welcome to Primary Academy. We are studying 11th topic from physics, that is magnetic materials. In last lecture we have seen types of substances: diamagnetic, paramagnetic and ferromagnetic. In today's lecture we are going to explain why diamagnetic substances are repelled in the magnetic field. Also we are going to see explanation for paramagnetism as well as फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे कोणते सबस्टन्सेस? आता हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, तर हा मॅग्नेटच्या ठिकाणी ठेवला किंवा एक्सटर्नल फील्डच्या ठिकाणी ठेवला तर हा सबस्टन्स वीकली रिपेल केला जातो. तर हा सबस्टन्स का रिपेल केला जातो हे एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. तर डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये किंवा डायमॅग्नेटिक ऍटम जो असतो तर डायमॅग्नेटिक ऍटम मध्ये काय असतात? पेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. आता उदाहरणासाठी बेरिलियम ऍटम किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2. तर या ठिकाणी एक जर क्लॉकवाईज असेल तर एक अँटी क्लॉकवाईज, एक क्लॉकवाईज तर एक अँटी क्लॉकवाईज. तर इथं काय होतं तर मॅग्नेटिक मोमेंट एकमेकाला कॅन्सल होतो, त्यामुळं ऍटमचं मॅग्नेटिझम किती असतं? 0 असतं. आता हे कसं होतं तर ते बघा. आता समजा हा इलेक्ट्रॉन आहे, तर हा इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन मोशन करतोय. मग करंट कसा तयार झाला बाबा? अँटी क्लॉकवाईज न, म्हणजे इथं करंट तयार झाला. तर हा करंट समजा 5 युनिट इतका आहे. हा करंट किती आहे? समजा 5 युनिट इतका करंट आहे. तर त्या करंटमुळे या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार झालेला आहे. तर हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट MO इतका मी दाखवतोय. आता हा इलेक्ट्रॉन समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मोशन करतोय, त्यामुळं इथं करंट वाहतो. करंट कसा वाहतो? क्लॉकवाईज डायरेक्शन होईल. आणि करंट क्लॉकवाईज डायरेक्शन वाहत असल्यामुळं समजा हा करंट 5 युनिट इतका आहे. ओके, किती घेते? 5 युनिट. तर या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची दिशा ही कशी द्यायची? राईट हँड थंब रूल नुसार. तर करंट जर असा असेल, वाहत असेल, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे डाऊनवर्ड डायरेक्शन द्यायचं. कुठे देतोय? डाऊनवर्ड डायरेक्शन. तर या इलेक्ट्रॉनच्या मोशननं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला असं घेतलं. आणि या इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळं इथं करंट असा वाहतोय, त्यामुळं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा वरच्या बाजूला आहे. ओके, तर इथं करंट समजा 5 इतकाच आहे, त्यामुळे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एवढं. इथं सुद्धा करंट 5 इतकाच आहे, पण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी असते? सेम. तर आता हे दोन व्हेक्टर्स आहेत वापरतात. तर या व्हेक्टरला हा व्हेक्टर काय होतो? कॅन्सल. त्यामुळं ऍटमचं मॅग्नेटिझम काय असतं? 0 असतं. आता समजा हा ऍटम आपण काय करायचं? एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवायचा. कुठे ठेवायचा? एक्सटर्नल फील्ड मध्ये. म्हणजे या ऍटमच्या डाऊनवर्ड बाजूला काय असेल बाबा? इथं नॉर्थ पोल असेल आणि वरती काय असेल? साऊथ पोल. तर एक्सटर्नल फील्ड हे असं आहे. ओके, तर इथं आपण काय म्हणू शकतोय? व्हेन ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन इज ब्रॉट इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, the field induces current as per Lenz's law. तर फील्ड जे आहे ते काय प्रोड्यूस करेल? करंट प्रोड्यूस करेल. कशानुसार? लेन्झ लॉ नुसार करंट प्रोड्यूस करेल. ओके, तर आता हे एक्सटर्नल फील्ड, इलेक्ट्रॉनची मोशन या दिशेला आहे आणि इथला करंट, इलेक्ट्रॉन मुळेच करंट असा आहे बाबा, हा करंट असा आहे. ओके, पण हे एक्सटर्नल फील्ड जे आहे या ठिकाणी करंट प्रोड्यूस करेल. तर हे करंट कसा प्रोड्यूस करेल? लेन्झ लॉ नुसार करंट प्रोड्यूस करेल. आणि या ठिकाणी करंट, इंड्युस्ड करंट I असा दाखवलेला आहे. हा इंड्युस्ड करंट आहे. ओके, तर इलेक्ट्रॉनची मोशन अशी असेल तरी त्याच दिशेने इंड्युस्ड करंट आहे. ओके, आणि इलेक्ट्रॉन नेहमीचा करंट ह्या विरुद्ध बाजूला आला आणि इंड्युस्ड करंट या बाजूला आला. आता समजा हा इलेक्ट्रॉन समजा
अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन करतोय. हा कसा करतोय? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन करतोय. तर इंड्युस्ड करंट या बाजूला असेल. इंड्युस्ड करंट कसा असेल? या बाजूला असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनची मोशन इकडे असू द्या, इलेक्ट्रॉनची मोशन या बाजूला असू द्या, तर इंड्युस्ड करंट हा बी एक्सटर्नलला कसा आहे बाबर? बी एक्सटर्नल मुळे याच दिशेला तयार झालेला आहे, याच दिशेला इंड्युस्ड करंट आहे. हा करंट सुद्धा इंड्युस्ड करंट याच दिशेला इंड्युस्ड करंट आहे. तर आता या फिगर मध्ये इलेक्ट्रॉनची मोशन या बाजूला आहे, तर करंट कसा तयार झाला? या बाजूला करंट तयार झाला. तर हा करंट समजा 5 युनिट इतका आहे. किती आहे? 5 युनिट इतका आहे. आणि हा इंड्युस्ड करंट समजा 3 युनिट इतका आहे. इंड्युस्ड करंट किती आहे? 3 युनिट इतका आहे. तर हा इफेक्टिव्ह करंट किती आला? 5 वजा 3 म्हणजे किती आला बाबा? 2 एम्पियर. तर इथं 2 एम्पियर करंट वाहणार आहे. तर 2 एम्पियर करंट मुळे या ठिकाणी मॅग्नेटिझम तयार होईल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होईल, एमआय तयार होईल. तर हा एमआय कसा असेल बाबा? अपवर्ड डायरेक्शन दाखवायचा एमआय. तर एमआय इतका तयार झाला. ओके, आणि हा एमआय इथल्या एमआय पेक्षा कमी आहे. इथं जास्त आहे, हे जास्त आहे, पण हा कमी आहे. हा कमी कशामुळे आहे? इंड्युस्ड करंट मुळे. तर या करंट मधून हा करंट वजा केला तर 2 एम्पियर मुळे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा असा वरती आलाय, कमी आहे. ओके, आता इलेक्ट्रॉन जर समजा या दिशेला मोशन करत असेल तर याच्या विरुद्ध दिशेनं करंट वाहणार आहे. इलेक्ट्रॉनची मोशन जर या दिशेला असेल तर करंट या दिशेला वाहणार, या दिशेला करंट वाहणार. इलेक्ट्रॉनचा करंट आहे. ओके, तर हा करंट समजा 5 इतका आहे. आणि हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यामुळे हा इंड्युस्ड करंट तयार झालेला आहे. आणि हा इंड्युस्ड करंट 3 एम्पियर इतका आहे. तर इथं काय झालं बाबर? आता 5 अधिक 3 म्हणजे किती झालं बाबर? 8 इतका झाला. तर 8 इतका करंट हा असा या बाजूला आलेला आहे, म्हणजे ज्यादा करंट आलेला आहे. त्यामुळे इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही कशी द्यायची? डाऊनवर्ड डायरेक्शन द्यायची. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कुठे देतोय? डाऊनवर्ड डायरेक्शन देत आहे. तर ही डाऊनवर्डला काय असेल? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, तर हे डाऊनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. आणि ही लेंथ जास्त आहे बाबा, ही लेंथ जास्त आहे. हे कसं आहे बाबा? कमी. त्या मानाने हे कसं आहे बाबा? जास्त. तर इथं काय झालं बाबा? या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मधून ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय करायची? वजा करायची वेक्टरनुसार. तर हा वेक्टर मी इथं लिहिला आणि हा दुसरा वेक्टर इथं लिहिला. तर काय करायचं बाबा? या वेक्टर मधून हा एवढा वेक्टर डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. हा वेक्टर कुठे असेल? डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. म्हणजे याच्यातून हा वजा केला तर रिझल्टंट वेक्टर इथं असा येतो. म्हणजे या ऍटम मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि हे फील्ड बी एक्सटर्नलच्या कसं असेल बाबर? अपोजिट असेल. हे कसं असेल? अपोजिट असेल. तर हेच आपण इथं असं दाखवू शकतो. तर हे बी एक्सटर्नल आहे आणि हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा बी एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवल्यानंतर तर इथं ऍटमचं मॅग्नेटिझम हे कसं असेल? एक्सटर्नल फील्डच्या विरुद्ध दिशेनं असेल. एक्सटर्नल फील्डच्या कसं असेल? विरुद्ध दिशेनं. त्यामुळं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय होणार आहे बाबर? रिपल्शन होणार आहे. बाबर आता हेच मी इथं असं दाखवतोय. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे समजा मॅग्नेट दाखवलं आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स इथं दाखवलं. तर ऍटमचं मॅग्नेटिझम या मॅग्नेटच्या फील्डच्या कसं असतं बाबर? अपोजिट असतं. अपोजिट असल्यामुळं हा सबस्टन्स काय केला जातो? रिपेल केला जातो. आणि या पद्धतीनं आपण एक्सप्लेन करू शकतो. डायमॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवल्यानंतर तो रिपेल का केला जातो हा भाग इथं आपण एक्सप्लेन केलेला आहे.
आणि कोणकोणते डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत तर कॉपर, गोल्ड, बिस्मथ, लेड, सिलिकॉन, ग्लास, वॉटर, वूड, प्लास्टिक हे सबस्टन्सेस कसे आहेत? डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आहे. तर डायमॅग्नेटिझम हा मेनली कशामुळे दाखवला जातो तर या इंड्युस्ड करंट मुळे दाखवला जातो. ओके, तर हा इंड्युस्ड करंट एक्सटर्नल फील्डच्या दिशेनं हा कसा असणार आहे बाबर, म्हणजे त्याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. म्हणजे हे एम आय कमी होतं इंड्युस्ड करंट म्हणून आणि हे एम आय वाढतं. ओके, ते आणि हे एम आय कसं वाढतं बाबर, फील्डच्या विरुद्ध दिशेचं एम आय वाढतं आणि फील्डच्या दिशेचं एम आय काय होतं कमी. म्हणजे याच्यातून हे वजा केलं तर रिझल्टंट फील्ड हे डाऊनवर्ड डायरेक्शन येतं आणि त्यामुळं डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिझम हा एक्सटर्नल फील्डच्या कसा तयार होतो, विरुद्ध बाजूला तयार होतो. त्यामुळं डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स, तर याच्यामधलं मॅग्नेटिझम हे असं, फील्ड असं, तर याचं रिपल्शन होईल आणि हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय केला जाईल, रिपेल केला जाईल. ओके, तर यानुसार डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपण काय देऊ शकतोय, एक्सप्लेनेशन देऊ शकतो. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट दॅट इज पॅरामॅग्नेटिझम. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, समजा हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर हा सबस्टन्स काय होतो, अट्रॅक्ट केला जातो, वीकली अट्रॅक्ट केला जातो. तर या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये का अट्रॅक्ट केले जातात, तर हा भाग इथं आपण स्टडी करणार आहोत. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय प्रेझेंट असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. आता एक्झाम्पल आपण कोणतं घेऊया, ऑक्सिजन आयटमचं घेऊया. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4 असं आहे. तर इथं 1s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. 2s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. आणि 2p4 मध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन आणि इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. तर ऑक्सिजन ऍटम मध्ये हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. तर हा ऍटम कसा असतो, तर पॅरामॅग्नेटिक ऍटम असणार आहे. हा कसा असेल, पॅरामॅग्नेटिक ऍटम असणार आहे. तर पॅरामॅग्नेटिक ऍटम मध्ये रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असतं, म्हणजे ऍटम वरती मॅग्नेटिझम प्रेझेंट असतो. कशामुळं, तर या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे. ओके, आता इथं बाबरतात हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, तर या ठिकाणी एक्सटर्नल फील्ड बी एक्सटर्नल हे जर 0 असेल किंवा कसं असेल, लो असेल, तर हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल फील्ड मॅग्नेटिक फील्ड 0 किंवा लो असताना याच्यामध्ये ऍटम्स असणार आहेत. काय असणार आहेत, ऍटम्स. आणि प्रत्येक ऍटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्रेझेंट आहे. प्रत्येक ऍटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्रेझेंट आहे. तर आता या ऍटमची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या बाजूला, या ऍटमची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या बाजूला. तर असं प्रत्येक ऍटमची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या ठिकाणी आपण ड्रॉ केलेले आहे. तर आता या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला हे कॅन्सल होईल, तर याला हे कॅन्सल होईल, याला हे कॅन्सल होईल आणि याला हे कॅन्सल होईल. त्यामुळं या ठिकाणी एम नेट किती असेल बाबा, 0 असेल. म्हणजे ऍटम मध्ये या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये वेगवेगळे ऍटम्स असतील, प्रत्येक ऍटमला मॅग्नेटिझम जरी असलं तर हे मॅग्नेटिझम असं ओरिएंट झालेलं असतं की रिझल्टंट मॅग्नेटिझम एम नेट किती असतं बाबा, 0 असतं. आता हाच सबस्टन्स एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवल्यानंतर काय होतं बाबर का, तर हे एक्सटर्नल फील्ड काय करेल, तर या ऍटम मधल्या मॅग्नेटिझमला रोटेट करेल किंवा अलाइन करेल. म्हणजे ज्या दिशेनं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच दिशेनं या ऍटमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय केला जाईल, रोटेट केला जाईल. त्यामुळं हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्स मध्ये एम नेट 0 होणार नाही. एम नेटची व्हॅल्यू काहीतरी असेल, म्हणजे या ऍटम मध्ये मॅग्नेटिझम तयार होईल. ओके, तर आता या
या मटेरियल मध्ये मॅग्नेटिझम तयार होईल. काय होते? या मटेरियल मध्ये मॅग्नेटिझम तयार होते. तर हे मटेरियल मधलं मॅग्नेटिझम कसं तयार होतं वापरता? समजा एक्सटर्नल फील्ड आपण असं दाखवतोय, इथं एन पोल, इथं एस पोल, आणि इथं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे वापरता. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये इथं एन पोल, इथं एस पोल तयार होतो आणि इथं एन पोल तयार होतो. तर हा एन आणि एस मध्ये काय होतं बाबर? अट्रॅक्शन होतं. ओके. तर इथं हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मुळे इथं या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक फील्ड हे अलाइन होतं फील्डच्या दिशेनं, आणि अलाइन झाल्यामुळं इथं काय तयार होतं वापरता? हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, इथं एस पोल असेल, इथं एन पोल असेल, तर हा एस एनच्या दिशेला अट्रॅक्ट होतो आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा काय होणार आहे? अट्रॅक्ट होणार आहे. आणि या सबस्टन्सचं फील्ड बघा बरं, मी कसं दाखवते बाबा? एस कडून एन कडं आहे की नाही फील्ड? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एस कडून एन कडं, म्हणजे इथं एस पोल तयार झाला, इथं एन पोल आहे, तरी हा एन आणि एस मध्ये काय होतं? अट्रॅक्शन. तर अशा रीतीनं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो वीकली अट्रॅक्ट केला जातो. ओके. तर आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणकोणते आहेत? तर मँगेनीज, लिथियम, मॉलिब्डिनम, टॅन्टॅलम, सॉल्ट MnSO4H2O आणि O2 गॅस. तर हे काय आहे? तर सबस्टन्सेस आहेत. हे काय आहे? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. Here we see next point, क्युरी लॉ. तर क्युरी लॉ पेरी क्युरी या सायंटिस्टने, पेरी क्युरी म्हणजे मेरी क्युरीचे हजबंड, तर यांनी पॅरामॅग्नेटिझम हा डिटेल मध्ये स्टडी केलेला होता आणि यांनी एक लॉ शोधून काढलेला आहे. तर या लॉला आपण काय म्हणतो? क्युरीज लॉ. या लॉला काय म्हणायचं? क्युरीज लॉ. तर या बाबतीत क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, स्टेट अँड एक्सप्लेन क्युरी लॉ. ओके. तर याचं स्टेटमेंट आपण यानुसार देऊ शकतो. तर मॅग्नेटिझम ऑफ पॅरामॅग्नेटिक सॅम्पल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिझम जे आहे हे एक्सटर्नल फील्डला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर हे मॅग्नेटिझम टेम्परेचरला कसं असेल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे काय? टेम्परेचर वाढलं तर मॅग्नेटिझम कमी. ओके. आणि इथं एक्सटर्नल फील्ड वाढलं तर मॅग्नेटिझम जास्त. तर यानुसार हा लॉ दिलेला आहे आणि या लॉला आपण काय म्हणतो? क्युरीज लॉ म्हणतो. तर याचं एक्सप्लेनेशन आपण असं देत आहे, mz is inversely proportional to b external and mz is directly proportional to b external and mz is inversely proportional to t. तर इथे काय करायचं बाबा? आता b एक्सटर्नल आणि t हे दोन इक्वेशन कंबाईन करायचं. mz is inversely proportional to b external upon t. तर हा प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं तर इथं काय वापरायचा? कॉन्स्टंट. तर mz इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू काय घ्यायचं? b एक्सटर्नल अपॉन t. तर हा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला c म्हणायचं आणि c लाच काय म्हणतो आपण? क्युरीज कॉन्स्टंट. तर इथं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन क्युरीज लॉ साठी असं मिळेल, mz इज इक्वल टू c इंटू b एक्सटर्नल अपॉन t. ओके. आता याच्या पुढे आपण रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचर हा भाग पुढे पाहणार आहोत. तर आपल्याला हे माहित आहे बाबा, वी नो दॅट बी एक्सटर्नल इज इक्वल टू μ0 इंटू एच. ओके. तर आता या ठिकाणी बी एक्सटर्नल ची व्हॅल्यू ठेवूया. बी एक्सटर्नल ची व्हॅल्यू किती आहे बाबा? आता μ0 इंटू एच. तर इथं ठेवायची. तर या ठिकाणी इथं ठेवूया आपण mz इज इक्वल टू c इंटू बी एक्सटर्नल ची व्हॅल्यू किती आहे बाबा? μ0 इंटू एच अपॉन काय घेतलं? t. ओके. तर आता या ठिकाणी बाबा हा एच इथं डिवाइड केला तर mz अपॉन एच यालाच ससेप्टिबिलिटी म्हणायचं. तर इथं mz किंवा m अपॉन एच याला आपण ससेप्टिबिलिटी म्हणतो. तर m म्हणजेच काय?
मॅग्नेटायझेशन, आणि mz म्हणजे सुद्धा मॅग्नेटायझेशनच. तर mz अपॉन याची व्हॅल्यू काय लिहिली, साय ठेवली. तर साय इज इक्वल टू काय झालं बाबा, c इंटू म्यू झिरो इंटू 1 अपॉन काय घेतलं, t. तर ऍज c अँड म्यू झिरो आर कॉन्स्टंट, c आणि म्यू झिरो हे कसे आहेत, कॉन्स्टंट, म्हणजे ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तर इथं टेम्परेचर जर वाढलं तर ससेप्टिबिलिटी काय होते, कमी होते, आणि टेम्परेचर जर कमी झालं तर ससेप्टिबिलिटी काय होते, वाढते. म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवायचा आणि याचं टेम्परेचर काय करायचं, कमी करायचं. मग यामध्ये जास्त मॅग्नेटिझम तयार होईल असं सांगायचं यांना. ओके, तर यानुसार आपण हे रिलेशन पाहिलेलं आहे, ससेप्टिबिलिटी अँड ऍब्सोल्यूट टेम्परेचरचं रिलेशन पाहिलेलं आहे. ऍज वेल ऍज वी हॅव सीन क्युरीज लॉ पाहिलेला आहे. काय पाहिलेलं आहे, क्युरीज लॉ. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट, फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस हे माहित आहे तुम्हाला. तर समजा हा मॅग्नेट घेते मी आणि या ठिकाणी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स ठेवला तर हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो, मॅग्नेटच्या दिशेनं स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. तर या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. तर फेरोमॅग्नेटिझम आपण डोमेन थेरीनुसार एक्सप्लेन करणार आहोत. तर या बाबतीत असा क्वेश्चन विचारला जाऊ शकते, एक्सप्लेन फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. ओके, तर आता इथं फेरोमॅग्नेटिक ऍटम्स मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, जसे पॅरामॅग्नेटिक मध्ये असतात तसंच फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं ऍटमला मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल. प्रत्येक ऍटमला काय असणार आहे, मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल. ते कोण, हे या पद्धतीनं मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल. आता इथं इन फेरोमॅग्नेटिक मटेरियल एक्सचेंज कपलिंग और एक्सचेंज इंटरॅक्शन बिटवीन नेबरिंग मॅग्नेटिक डायपोल ऑकर्स. तर इथं हा या ठिकाणी प्रत्येक ऍटम जो आहे, समजा हा एक ऍटम आहे, हा दुसरा ऍटम आहे, हा तिसरा ऍटम आहे, तर यांच्या बाबतीत काय होतं, तर एक्सचेंज कपलिंग होत असतं किंवा एक्सचेंज इंटरॅक्शन होत असते. आणि हे ऍटम काय होतात, एकाच बाजूला अलाइन होतात आणि अशा रिजन्स तयार होतात. आणि या रिजनला काय म्हणायचं, डोमेन म्हणायचं. ओके, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये हे जे ऍटम्स आहेत याच्यामध्ये एक्सचेंज कपलिंग और एक्सचेंज इंटरॅक्शन ऑकर्स. आणि एक्सचेंज कपलिंग किंवा एक्सचेंज इंटरॅक्शन ऑकर झाल्यामुळं या ठिकाणी काय तयार होतं, हे सगळे ऍटम एकाच दिशेनं काय होत असतात, अलाइन होत असतात आणि इथं डोमेन तयार होतो. काय तयार होतो, डोमेन. ओके, तर इथं हाच भाग सांगितलेला आहे, ड्यू टू कपलिंग और इंटरॅक्शन स्मॉल रिजन्स. तर या अशा रिजन्स तयार होतात की ज्या रिजन मध्ये सगळ्या ऍटमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एकाच दिशेनं असतं. तर या रिजन्सला काय म्हणायचं, डोमेन्स म्हणायचं. तर या पद्धतीनं काय तयार होतात, डोमेन्स तयार होतात. आता हा डोमेन आहे, तर याच्यामध्ये 5 आयटम आहेत समजा, तर हे सगळे आयटम्स एकाच दिशेला अलाइन झालेले आहेत. त्यामुळे या डोमेनचं मॅग्नेटिझम या दिशेला असेल. तर आता हे दुसरी रिजन आहे वावरता, या रिजन मध्ये 5 आयटम आहेत, तर सगळे आयटम एकाच दिशेला काय झालेले आहेत, अलाइन झालेले आहेत. तर याचं डोमेन या बाजूला अलाइन झालेलं आहे. ओके, याच्यानंतर हा पुढचा आयटम आहे, हे पुढचा डोमेन आहे, याच्यामध्ये ऍटम्स आहेत पण मी दाखवलेले नाही. तर या सगळ्या ऍटमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डाऊनवर्डला असेल. इथं सगळ्या ऍटमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपवर्डला असेल. ओके, तर अशा रीतीनं प्रत्येक डोमेन मध्ये जेवढे ऍटम्स असतात त्यांचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एकाच दिशेला असतं. त्यामुळं डोमेनचं मॅग्नेटिझम
रिझल्टंट मॅग्नेटिझम मिळेल डोमेनच्या बाबतीत. तर हे असं असेल. तर या डोमेनचं मॅग्नेटिझम असं, या डोमेनचं मॅग्नेटिझम असं, या डोमेनचं मॅग्नेटिझम असं. तर हे असं या डोमेनचं असं असणार आहे, याचं असेल, याचं खाली असणार आहे. ओके. तर आता या इंटरॅक्शनमुळे स्मॉल रिजन किंवा डोमेन्स तयार होतात. तर या डोमेन मध्ये किती ऍटम्स असू शकतात? 10⁻10 to 10⁻17. म्हणजे इथं 5च दाखवलेले आहेत, पण एवढे ऍटम्स असू शकतात. 10⁻10 to 10⁻17. आणि डोमेन मधले सगळे ऍटम्स असतात, यांचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट एकाच दिशेला असतं. ओके. आणि डोमेनची साईज किती असते? 10⁻6 to 10⁻4 मीटर इतके असतं. तर आता या ठिकाणी एक्सटर्नल फील्ड जर अब्सेंट असेल तर या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा एम नेट काय असेल बाबा? 0 असेल. एम नेट काय असेल? 0 असेल. ओके. म्हणजे काय होतं बाबा? आता इथं या डोमेनचा मॅग्नेटिझम या बाजूला, या डोमेनचा मॅग्नेटिझम या बाजूला, या डोमेनचा वरती, याचा खाली, याचा या साईडला, याचा या साईडला. त्यामुळं एम नेट हे कसं असेल? 0 असेल. ओके. आता याच्या पुढे बाबा, आता हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करायचा. आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हे कसं असेल? वीक असेल. तर त्या ठिकाणी काय होतं? तर फ्लिपिंग ऑर डोमेन रोटेशन अकर्स. फ्लिपिंग म्हणजे काय होणार आहे? तर हे काय होईल? हे डोमेनची साईज मोठी होणार आहे. काय होणार आहे? डोमेनची साईज बिगर होणार आहे. म्हणजे हा डोमेन या साईडला होता, तर त्याची साईज बिगर होणार आहे. रोटेशन म्हणजे काय? या डोमेनचं मॅग्नेटिझम खाली आहे, तर ते इथं रोटेट झालं. ओके. तर इथं फेरोमॅग्नेटिक मटेरियल हा वीक मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर इथं काय होतं? फ्लिपिंग होतं. म्हणजे त्या दिशेचं मॅग्नेटिझम डोमेनची साईज वाढते किंवा रोटेशन वाढत असतं. काय वाढत असतं? रोटेशन. बी एक्सटर्नल वीक असतात. ओके. आणि इथं डोमेन्स हे मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं अलाइन राहण्याचा प्रयत्न करतात. हे मॅग्नेटिक फील्ड असं आहे, तर या दिशेनं हे डोमेन अलाइन करण्याचा प्रयत्न करतात. पण हा जर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, तर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर हे सगळे डोमेन जे आहेत, डोमेनच्या बाउंड्रीज या डिझॉल्व्ह होतात. डोमेनच्या बाउंड्रीज काय होतात? डिझॉल्व्ह होतात. आणि डोमेनच्या बाउंड्रीज डिझॉल्व्ह झाल्यानंतर हे खूप डोमेनचं मिळून एकच मोठा डोमेन तयार होतो. आणि या डोमेनचं डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन एक्सटर्नल फील्डच्या दिशेने असेल. एक्सटर्नल फील्डच्या कसं असेल? दिशेने असेल. ओके. आता याच्या पुढे वापरता एक्सटर्नल फील्डच्या दिशेने असल्यामुळे काय होतं? तर हा सबस्टन्स आणि याच्यामध्ये काय होतं? अट्रॅक्शन. ओके. तर आता इथं अट्रॅक्शन कसं आलं वापरता? इथं फील्ड मी असं दाखवते, असं फील्ड दाखवते. तर या ठिकाणी एन पोल घेतला आणि इथं काय घेतला बाबर? एस पोल. म्हणजे फील्ड असं आलं. आता हे फील्ड इथं असं आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल बाबर? एस पोल आणि इथं एन पोल असेल. तर याच्यामध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. ओके. तर अशा रीतीनं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आपण काय एक्सप्लेन करू शकतो? अट्रॅक्शन एक्सप्लेन करू शकतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके. आता याच्या पुढे वापरता when external magnetic field is removed. आता हे फील्ड जर काढलं तर इथं all domain boundaries not set to original position. एक्सटर्नल फील्ड काढून घेतलं तर सगळ्या डोमेन बाउंड्रीज नॉर्मल पोझिशनला येत नाहीत. अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल हॅज सम मॅग्नेटिझम. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये काही मॅग्नेटिझम राहू शकतं. ओके. आणि हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज हिटेड अबव क्युरी टेम्परेचर. तर याचं डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतं आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं रूपांतर कशामध्ये होतं? पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये होऊ शकतं. तर यानुसार आपण फेरोमॅग्नेटिझम
डोमेन थेअरीनुसार एक्सप्लेन केलेला आहे. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट, क्युरी टेम्परेचर. तर इथं टेम्परेचर म्हणजे आता समजा हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, तर या सबस्टन्सला हीट करायचं आणि सर्टन टेम्परेचरला या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मधलं डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होईल आणि हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स गेट्स कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. तर ज्या टेम्परेचरला या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं डोमेन स्ट्रक्चर ब्रेक होतं, या टेम्परेचरला काय म्हणायचं, क्युरी टेम्परेचर. तर वेगवेगळ्या सबस्टन्सेसच्या बाबतीत वेगवेगळं क्युरी टेम्परेचर असेल. तर कोबाल्टच्या बाबतीत 1394 केल्विन, आयर्नच्या बाबतीत 1043 केल्विन, Fe2O3 च्या बाबतीत 893 केल्विन, निकेल 631 केल्विन आणि गॅडोलिनियम किती असेल 317 केल्विन. तर आता या ठिकाणी आपण ससेप्टिबिलिटी अगेन्स्ट टेम्परेचरचा जर ग्राफ ड्रॉ केला, तर या ठिकाणी टेम्परेचर जसं वाढत जाईल तसं फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं रूपांतर या पॉइंटला किंवा या टेम्परेचरला, क्युरी टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं रूपांतर कशामध्ये होईल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये होईल. ओके. आणि या ठिकाणी ससेप्टिबिलिटी आणि हा टेम्परेचरचा ग्राफ असेल. तर आता हे रिलेशन असेल बाबा, ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचर. तर इथं ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू सी अपॉन टी मायनस टीसी. टीसी म्हणजेच काय, क्युरी टेम्परेचर. टी म्हणजेच काय की जे क्युरी टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचर, आणि सी म्हणजेच काय घेतोय, क्युरीज कॉन्स्टंट. तर हे रिलेशन ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचरचं आहे. तर आता हा टी जर जास्त असेल तर ससेप्टिबिलिटी काय असेल बाबा, कमी असेल. ओके. तर यानुसार आपण हे रिलेशन देऊ शकतो, ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचरचं.